नमस्कार मंडळी, आजचा हा नवीन ब्लॉग. या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की झी मराठीवरती एक नवीन सिरियल येते जिचं नाव आहे सनई चौघडे. आणि त्या सिरियलच्या प्रमोशनसाठी इथे एक इव्हेंट होणार आहे. त्या सिरियलमधले सगळे कलाकार वगैरे इथे येणार आहेत. तयारी आत्ता सध्या सुरू आहे आणि थोड्याच वेळात इव्हेंटला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही नक्की या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि इव्हेंटमध्ये खूप धमाल मस्ती होणार आहे. या सिरियलमधले कलाकार येऊन इथे स्किट वगैरे पण परफॉर्म करणार आहेत. तर आपण बघणार आहोत इथे इव्हेंटमध्ये काय काय गमती जमती होणार आहेत. धन्यवाद आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. अतिशय महत्वाची लोक, जी आपली हक्काची लोक असतात, जी नेहमीच झी मराठीचा कार्यक्रम आहे असं म्हटल्यानंतर येणारी जी मंडळी असतात ती तुम्ही सगळे जण असतात. त्यामुळेच तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. सनई चौघड्याचं अतिशय उत्तम असं वादन केलं इकडे आणि हा जो माहोल होता तो अतिशय मंगलमय असा केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आता मूळ कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कार्यक्रम आहे सनई चौघडे. या नावावरून तुमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा याकरता एवढा मोठा मीडिया इथे आला, त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. या अच्छा 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 स्वामींच्या कृपेने एवढं मस्त काय हॉटेलचं सांबार वगैरे आम्ही एवढं छान बनवतो ना मस्त. बरं हरकत नाही. हो सांगितलं. या पमा परब आहेत आणि यांचं हे बेकरिंग आहे. मालवणी मसाल्यावरती 10% सूट आहे यांच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर लागला मालवणी मसाला तर तो निश्चितपणाने तुम्ही घ्या. स्वामींना आवडते ना, तर नारळाची बर्फी दिली आहे मी त्याच्यामध्ये. इथं परत मठ आहे ना, तिकडे पण आहे. दादाच्या मठामध्ये पण नारळाची बर्फी आहे माझी. हो. आणि आज कोथिंबीर वडी पण केली, छान केली. अरे हो का? चांगली केली एकदम. तुम्ही एक काम करा. तुम्ही बघा काय आहे, हे जे खाणं पिणं वगैरे असतं हे नंतर होतं जनरली, कार्यक्रम संपल्यानंतर, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही एक एक मेन्यू सांगतच सुटला. कार्यक्रम कसला आहे बघा, लिहिलंय याच्यावरती लिहिलंय. वधूवर प्रणव राणे यांचे वधूवर सूचक. नाही माझं नाही येते. सनई चौघडे. माझंच धड झालेलं नाहीये, त्याच्यामुळे मी कोणाचंही जुळवायच्या भानगडीमध्ये पडत नाही. ते होय ते आमचंच. बरं मी हा चांगला स्वयंपाक नाहीये, मग तर मला छान 4 मुली पण आहेत. तिचं नको. हा अच्छा, तिचं सोडून दे. हा काय झालं? हा समजूतदार आणि अच्छा अच्छा अच्छा.
अहो, तुम्ही काय अख्खं कुटुंब बोलवताय इकडे? तो चालू मला बसलो अहो बीएसटी आमची अहो आधी उशिरा गेलं तरी चालायचं आता लेट पाक लागतो लवकर आपण काय ते दुसरी लेक आहे ना, हा. शर्यती, पताका, लांब पळायची एकदम. हा, म्हणजे ना ती अशी एकदम शूर आहे बरं का. तुम्हाला सुद्धा एका फटक्यात खाली पाडेल. बापरे. पटकन नाही, असं गेलं तरी वाव. आणि हा. आमची अनुश्री हा. एकदम टॉमबॉय. अच्छा. एकदम मस्त हुशार आहे आणि टायगर श्रॉफ सारखी एकदम. ऐक हो. ना मला जायचंय का हा, चला. बोला, हो बोला, मी ते बोला, या लोकांना. अहो बोलवा काय बोल. अरे बापरे यांनी म्हणजे ती चौथीवाली आहे ना, ती हा. मक्याचा चिवडा आणतीये. थांबा, ती पण येते. हा, या लवकर. आधी होती ती जवळ जवळ. नाही, नाही, ती आता पोहोचली तिथे. तिला आधी ऑर्डर ऑर्डर आहे ऑर्डर आहे. मीडिया वाढले ना, मग ऑर्डर वाढली. वाढली हा हा, मग. अहो पण तुम्ही अख्खं कुटुंब घेऊन इथे कशाला आलात? हा, सनई चौघडे वाजवायला. हे बघा, आम्ही एकटे पुढे जातो का? आम्ही सगळे एकत्र जातो स्वामींची कृपा. स्वामींची कृपा. हो हो. बरं ह्या सगळ्यांचं कळलं. हे तुम्ही बेस्ट आहेत म्हणालात यांचं काय काय तुम्ही? हो मी बीएसटी मध्ये कंडक्टर आहे अच्छा. बाबा बीएसटी मुंबईची लाईफलाईन आहे हा. पाऊस असू दे ऊन असू दे वारा असू दे वा वा बीएसटी कुठेही जाणार वा 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 किती छान. आणि हे असं तुमचं एक चौकोनी कुटुंब आहे बरोबर आहे की नाही? वा वा वा. 4 मुली आणि तुम्ही दोघं. आमची मेन येईल ना हिरोईन. हिरोईन. हा हा. हिरवा कलरची बाकी ती हिरोईन आमची. अच्छा. हो. चला, वा 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 किती छान. तुम्ही आता एक काम करा ऐका. हे जे तुमचं हे जे तुमचं केटरिंगचं आहे आणि तुमची जी हिरोईन आहे ती काही क्षणात हिरवीन हिरवीन. अच्छा ती काही क्षणांमध्ये इथे येईलच. पण मला असं वाटतं तुम्ही थोडा वेळ थांबा. आता जो आपला जो वधूवर मेळावा आहे तो जरा आधी पुढे जाऊ देत नाही का? हे बघा असा वरी बघा आहे पाया पड, पाया पड, पाया पड. अरे माझ्या नको, माझ्या नको. अगदीच लक्षात आलंच आहे ते माझ्या. बरं तुम्ही जरा थोडा वेळ थांबा. मी एक काम करतो इथे काही क्षणांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बोलवून तुम्ही घेतो. फक्त रमीला परत बोलले ना तरी तुम्हाला घरापर्यंत सोडणार लालबाग. हो ना सगळेजण. वा वा काय प्रसिद्ध आहे तुम्ही अतिशय. वा वा वा. तर आता आपण पुन्हा या नमस्कार. हो सगळी व्यवस्थित झाली. सांगितलं होतं की कॅम्पसमध्ये आपल्याला काय काय हो अरे वा 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 तुम्ही आलेला आहात म्हणजे वा वा. पहिले आपले या मेळाव्यातील आपले जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो या या या. तुम्ही इथे येऊन तुमचा परिचय द्या आणि सुरुवात करा या मेळाव्यात. या. हे का परिचय देतील? परिचय ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी द्यायचे ना. हे सर आहे. सर नाही देणार परिचय, समोरच्यांना बोलवा ना ते परिचय देणार. अच्छा हे नाही परिचय देणार आहेत? नाही यांना पण द्यावा लागेल ना पण परिचय. अहो असं काय करताय? समोरच्यांना कळलं पाहिजे ना अपेक्षा काय आहेत त्या. कसल्या अपेक्षा? आम्हाला कळलं पाहिजे की समोरच्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या आमच्या अपेक्षांमध्ये बसले तर हे देणार ना त्यांना. हा आणि पहिलेच सांगतोय ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांचे आले असतील फॉर्म. हा आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे, प्रचंड अनुभवी कॅन्डिडेट पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. अहो काय बोलताय काय तुम्ही? एक्सपिरियन्स पाहिजे ना सर. हो अगदीच. अहो म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. याच्या आधीचा अनुभव पाहिजे. हो अशा वेळेला लोक जनरली 2-3 अनुभव पाहिजे. 2-3 जनरली अशा वेळेला लोक फ्रेश कॅन्डिडेट शोधतात. तुम्ही 2-3 कसे काय? कॅन्डिडेट जॉबसाठी फ्रेश कॅन्डिडेट का शोधू आम्ही आमच्या इंटरव्ह्यू? जॉब? अहो जॉब नाही इथे सनई चौघडे इथे वधूवर मेळावा आहे. आम्हाला वाटलं त्यासाठी आलाय तुम्ही. डोकं फिरलंय तू वधूवर मिळाला घेऊन आलास. सॉरी सर, ते आता वर मेळावा केंद्र तर नसतं ना, वधूवरच असतं. असलं तर चुकून आणलं सर मी. आणि सॉरी सर मला नाही कळलं. कॅम्पस चुकला. दोन्ही कॅम्पसच आहेत. मी त्या कॅम्पसच्या ऐवजी इकडे आणलं. तू माझा वेळ वाया घालवला. सर ऐका ना एक मिनिट सर. मी काय म्हणतो तुम्ही इंटरव्ह्यू देऊन टाका ना. वधूवर मेळावा म्हणून काय झालं, इंटरव्ह्यू देऊन टाका ना. हा? इथे नो एंट्री मध्ये गाडी कोणी टाकली? नो एंट्री मध्ये गाडी कोणी ठेवली? या इथे या मध्ये गाडी टाकून पार्क केली गाडी. या हा? हे कोणाची गाडी आहे ती मध्ये? यांची गाडी. आली. अगं आली कसली? केवढा लेट झाला माहितीये मला. माझी बेबो आतमध्ये यायला जागा नाही. बेबो माझी स्कूटी. जाऊया. हो सर. नाही एक मिनिट. अहो असं काय करताय तुम्ही? ते गाडीमुळे सगळा घोळ घातला हे म्हणतात. असं कसं काय झालं? मला तर वाटतं की हा
जरा शायनरच आहे हॅलो. आणि तुम्हाला वेळेची किंमत नाहीये लोकांची. बापरे. माझं किती महत्वाचं काम होतं माहितीये, लेट झालाय आम्हाला. अच्छा अहो माझं महत्वाचं काम नव्हतं. तू- तू इथे घेऊन आलास आणि तुझं कुठली गाडी? हा? गाडी दिसत नाहीये तुला? दिसत नाहीये तुम्हाला, दिसत नाहीये इथे मी किती सामान घेऊन आले होते. काय सामान घेऊन आली? अहो माझी आई ते वडापाव घेऊन आली होती, त्यातला मक्याचा चिवडा राहिला होता, तो घेऊन आली मी. मक्याच्या चिवड्याबद्दल मला का सांगतेय? सर आम्हाला पण एक एक वाढा ना वडापाव, भूक लागली सर थोडं. तुम्हाला ना सरळ बोलायचं एकतर. हा का? तू सरळ बोल. आधी तू सरळ बोल. नाही बोल. माझा ऐका. सर तुमचं भांडण महत्वाचं हा. आहे. तेजस्विनी मी मॅडमचा सरळ फोन आहे, मी बोल. तू सरळ उचलतो. बोल. हा तू सरळ नाही बोल. बोलणार. हॅलो हे बघ, हा. मी शर्वरी हॅलो परब. मॅडम. हा मॅडम मॅडम कुठे आहात तुम्ही? मी येत आहे का? इतिहास गाडी तिकडे घे. तर हा चुकून इथे घेऊन आला मला. एक काम धड होत नाही याच्याकडून आणि प्रमोशन हवंय. हे बघ, तेजस्विनी खानोलकरचा मुलगा आहे ना हा. याच्या आजूबाजूला इथे मुली चालत नाहीत आणि एवढी गर्दी मागे काय करते? मी यांना हाकलतच होतो आता. हो, एक मिनिट. मला का हाकलणार? हा नाही नाही अहो काळजी करू नका. बरोबर आहे यांचं, असं कोणालाही हकलता वगैरे येणार नाहीये. एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा की तुम्ही इथे आलात म्हटल्यानंतर यांनी यांची माहिती सांगायला नको का? आणि ह्या कोण आहेत ते आधी आम्हाला सांगा. सर प्लीज. हे बघ, मी राजाचं दर्शन घ्यायला इथे आले होते. हा. तर तुझा फोन का आला मला? इथे काय वधूवर मेळाव्यात तू का आलायस? मी नाही आलो वधूवर अजय मेळाव्यात. खानोलकर माझा मुलगा आहे. हा याच्या आजूबाजूला मुली असलेल्या, यालाही चालत नाही, मलाही चालत नाही. काय म्हणत हो, वधू- आहे? यांच्या आजूबाजूला मुली असतील चालत नाही, मग यांच्या ऑफिस मध्ये वगैरे नाही अलाउडच नाहीये ऑफिस. एकही मुलगी allowed एकही नाहीये? मुलगी अलाउड नाहीये. अरे बापरे, हो का? ती ज्या कॉलेजमध्ये जाते ना, असे अनेक कॉलेजेस आम्ही बांधली आहेत मुलांना हम्म. शिक्षण उपलब्ध करून दिला, अनेक सोयी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ह्यांच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आमच्याकडे नाहीच आहे वाया घालवायला. तुमच्या कॉलेजेसमध्ये मुलगी नाही आहेत का? मुली- त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही पाठवलंय कॉलेजमध्ये. एक मिनिट वा वा. इथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी मुली का बोलवलं? कोण आहेत रे? मुली कोण आहेत? इंटरव्ह्यू. एकाही मुलीला इंटरव्ह्यू मिळणार नाहीये. ठीक आहे. तुमचे जे कॅमेरामॅन या. आहेत ते सगळे मुलं आहेत का? ते शिफ्ट व्हा. त्यांनी शिफ्ट इंटरव्ह्यू व्हा. घ्या, मुली तिकडे शिफ्ट मग हे सगळं रेकॉर्डिंग करा. हे अजिबात चालणार नाही. आम्हाला हे होणार नाही. म्हणजे हवं तर मी वेगळे इंटरव्ह्यू देईन तुम्हाला मुलींना. हे स्पष्टपणे मी सांगतो तरी सुद्धा बघे चालूच आहे. प्लीज कळतच नाही मुलींना, स्पष्टपणे कळतच नाही. नका बंद करा ते प्लीज. एक मिनिट. का नाही घेणार त्या इंटरव्ह्यू? सगळ्यांनी थांबायचं इथे. अरे बापरे, मी ऐका मी काय तुम्हाला म्हणतोय, हे जे तुमचं गोड भांडण चालू आहे मगासपासून, बरोबर आहे की नाही? हे भांडण जे आहे ते आत्ता आपण तुर्तास थांबवूया. पण हे भांडण आपल्याला 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडे या आणि या गोड भांडणाचा आनंद घ्या. वा 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 वा, किती छान. बघा, एकीकडे मसाला जरी असला तरी सुद्धा तो अतिशय छान गोडा मसाला आहे, ज्याच्यामुळे जेवणाची चव वाढते. तशीच या मालिकेत सुद्धा चव येणार आहे, ती सुद्धा वाढणार आहे चव. आणि एका बाजूला तुम्ही बघता आहात की तडके देण्यासाठी अगदी सच्च असलेलं असं हे कुटुंब आहे. आमच्या इकडे कॉन्टिनेंटल फूड आहे. हो वा. तर असं हे कुटुंब आहे आणि ही दोनही कुटुंब तुम्हाला 16 मार्च पासून आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहेत.